नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। बुऱ्हाणनगरमध्ये शिवनिर्धार यात्रेची धग, निवडणूक आता जनतेच्या हातात, महिलांचा निर्धार। अहिल्यानगर राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुऱ्हाणनगर येथे पार पडलेल्या शिवनिर्धार यात्रा बैठकीने राजकीय वातावरण तापवले। असंख्य महिलांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ही निवडणूक आता आमची आहे, जनतेनेच ती हातात घेतली आहे, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला। बैठकीत बोलताना महिलांनी स्पष्ट शब्दात सांगितले की भाजपकडून युवा नेते अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। आज शिवाजीराव कर्डिले साहेब आपल्यात नसले तरी त्यांनी पाहिलेलं विकासाचं स्वप्न आम्ही सर्व मिळून पूर्ण करणार, असा भावनिक सूरही यावेळी उमटला। अक्षय कर्डिले यांना विधान भवनात पाठवणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करताना महिलांनी सांगितले की सर्वसामान्यांचे प्रश्न, रस्ते, वीज, पाणी यांसह विकासाच्या इतर कामांसाठी आपला हक्काचा माणूस निवडून देणे अत्यावश्यक आहे। जनतेच्या प्रश्नांना आवाज देणारा नेता हवा आणि तो अक्षय कर्डिलेच आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त करण्यात आलाय। तसेच या बैठकीला युवा नेते अक्षय कर्डिले, माजी नगरसेविका शीतल जगताप यांच्यासह बुऱ्हाणनगर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीतून उमटलेला निर्धार आणि महिलांचा आक्रमक सहभाग पाहता राहुरी मतदारसंघातील लढत अधिकच रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत। प्रतिनिधी महेश कांबळे। एक मुलगा म्हणून, तुमचा नातू म्हणून, तुमचा मित्र म्हणून या 5.5 महिन्यामध्ये माझ्या परिवाराला, मला ज्यांनी मला सोडलं नाही ते म्हणजे तुम्ही सगळ्या, मला कधीच एकट्याला सोडलं नाही, कधी खाली पडून दिला नाही। आणि हा विश्वास मला 100% की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पण मला एकट्याला सोडणार नाही। 100% बसायचे तिथं भास होतोय, जिथं त्या हॉलमध्ये ज्या खुर्चीवर बसायचे तिथं ते दिसते। बाहेर जरी फिरत असलो नसू शकते आणि तीच गोष्ट झाली की आज मी बोलतोय। आज तुम्हाला सांगतो, घरात जाऊ, रूम मध्ये जाऊ, असं कुठंच ठिकाण नाही। आज साहेब असते, आले असते, सगळ्यात पहिले आपल्याला विचारलं असतं किती वेळ झाला, कधी आले तुम्ही, नाश्ता आधी केलाय का नंतर ठेवलाय, काळजी घेतली असते। आज म्हणजे या निवडणुकीला सामोरे जात असताना कुठलाच आनंद होत नाही। मनात की कोणत्याही कार्यक्रमाला साहेबांच्या सोडून कधीच सवय नव्हती करायची। आणि आज 5.5 महिन्यापासून साहेब प्रत्येक महिलेला वाण भेटला का, कोणी नाराज तर नाही झालं ना, महिलांना आनंद झाला का कार्यक्रमाला आल्यावर, मोठं होतं। आणि आज आता गेल्या 5.5 महिन्यापासून साहेब आपल्या सोबत नाही येत। असं मानक्याचं त्यांचं ऑपरेशन झालं होतं, बरंच त्यांना आपण साहेबांना हॉटेलवर थांबवलं, पण तिथं जरी गेले साहेब तरी पूर्ण 4-5 जण। आज सगळं जग एकीकडं, माझे वडील माझ्यासाठी एकीकडं। परमेश्वराला आज रोज झोपतानी ही माझ्या म्हणजे माझ्या आयुष्यात मला कमी वेळ माझ्या वडिलांसोबत देता आला, त्यातला मला काही गोष्टी साहेबांना प्रत्येक त्याबद्दल भावना असल्यामुळं प्रत्येकाची काळजी असायची। मला कधी आठवण नाही असं की साहेबांनी महिला भगिनींना सोबत घेऊन कोणता कार्यक्रम केला। खरं म्हणजे या 30 वर्षामध्ये जसं मी जन्म घेतलाय, माझा वेळ हा साहेबांसोबत पार करतो। धन्यवाद अक्षय दादा यांना आज जी उमेदवारी मिळाली, ती उमेदवारी म्हणजे आमच्यासाठी ना साहेब नसताना जी पोकळी निर्माण झालेली आहे। आणि जसे आम्हाला साहेब होते तसेच साहेबांच्या जागी दादा हवे आहेत, नाही का। आणि आमदार म्हणून तेच पाहिजे आम्हाला 2026ला। त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा दादांना। साहेबांचं निधन झाल्यानंतर एक पोकळी मतदारसंघामध्ये निर्माण झाली होती। एक महिला म्हणून तुम्हाला कसं वाटतं आज अक्षय दादांना उमेदवारी मिळालेली? शिवाजीराव कर्डिले
त्यांच्या निधनानंतर जी पोकळी निर्माण झाली त्याच्यानंतर आम्हाला असं वाटतं की अक्षयदादा ती पोकळी भरून काढतील आणि आम्ही महिला सगळे त्यांना साथ देऊ दादांबरोबरच आहोत. आज माननीय दिवंगत आमदार कर्डिले साहेब यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी आज आदरणीय आमचे लाडके युवा नेतृत्व अक्षयदादा कर्डिले यांना भाजपाने उमेदवारी जाहीर करून आमच्या सर्व लोकमताचा आदर केला आहे असंच मला वाटतंय. कारण अतिशय तळागाळातून उमलतं नेतृत्व म्हणजे युवा नेतृत्व म्हणजे आमचे अक्षयदादा आहेत आणि या आमदार पदाला न्याय देण्यासाठी नगर, राहुरी आणि पाथर्डी या सगळ्या जर मतदारसंघाला न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं अक्षयदादांशिवाय दुसरा पर्याय जनतेसमोर कोणताच नाही आणि त्यामुळंच त्यांचं युवा नेतृत्व, त्यांची काम करण्याची पद्धत, लोकांमध्ये मिसळण्याची पद्धत यामुळे हा जो भाजपाने विश्वास आदरणीय दादांवर दाखवलेला आहे तो नक्कीच या सर्व जनता 23 तारखेला दादांना मतदान करून तो सार्थ ठरवणार आहे यात मात्र शंका नाही. आणि 4 तारखेला जो निकाल लागणार आहे तो निकाल म्हणजे आदरणीय दादा आमदार झालेले आपल्याला सगळ्याला नक्कीच पाहायला मिळेल यात शंका नाही. मोठ्याने बोल. आज आपण सर्वजण इथे अक्षयदादांना जी आज उमेदवारी मिळालेली आहे त्याच्यासाठी आपण इथे जमलो आहे. तर अक्षयदादांना उमेदवारी ही मिळाली हे आनंद आहेच आहे, पण सर्वात मोठं दुःख असं आहे की कर्डिले साहेब ह्या आनंद घेण्यासाठी नाही आहे. तरी आम्ही सर्व महिलांनी असं ठरवलेलं आहे की जरी कर्डिले साहेब नसतील त्यांचे जे स्वप्न होतं त्यांनी जे अक्षयदादासाठी पाहिलेलं होतं आणि ते आम्ही सर्वजण पूर्ण करणार आहोत. आणि आज सर्वांना हा पण प्रश्न पडला असेल की अक्षयदादांना का बरं निवडून द्यायचे. तर आपले सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत जे आपण साहेबांकडून पूर्ण करून घेणार होतो तर ते अधुरे जे स्वप्न आहेत ते आपण अक्षयदादांकडून पूर्ण करून घ्यायचे आहेत. महिलांचे पाणी प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांच्या डीपी असतील त्यासाठी आपल्याला आपला हक्काचा माणूस हा वरती पाठवायचा आहे. आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी जो विकास निधी आणायचा आहे त्यासाठी आपल्याला अक्षयदादांना आमदार म्हणून तिथे पाठवायचं आहे. यासाठी आपण सर्वांनी एक निश्चय करायचा आहे की आपण अक्षयदादांना निवडून द्यायचे. येत्या 23 तारखेला कमळाच्या चिन्हावर बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊ असा आम्ही सर्व महिलांनी निर्धार केला. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. साई बन टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.